पाणी आण. पाणी आहे मी आणते. ते बाबाची बॉटल आहे. याच्यात हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडलिक वर्धे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. पांडुरंगा विठ्ठला बस पा काल चारही प्रलयाचं वर्णन सांगून झालं. किती प्रलय? प्रलय महाप्रलय कोणाचा? देहाचा. प्रलय महाप्रलय कोणाचा? ब्रह्मांडाचा. आता राहिला फक्त शेवटचा प्रलय. बरोबर आहे. तर सृष्टीची निर्मिती कशी होते हे आता आपल्याला सांगून झालेलं आहे. बरोबर आहे. आता आध्यात्मिक प्रलयाचे कौतुक सांगतो. म्हणजे आध्यात्मिक प्रलय कशाला म्हणतात? आता जे प्रलय चालू आहे हे प्रलय आध्यात्मिक नाही, खरं आध्यात्मिक प्रलय. याचं कौतुक काय आहे? तर या प्रलयामध्ये एका विवेक वाचून दुसरा प्रलय करणारा नाही. फक्त एक विवेक असतो आणि ज्याच्या जवळ विवेक आहे तोच तरेल. चांगलं घेणं, वाईट सोडून देणं त्याला विवेक म्हणतात. तिच्यामध्ये जर काही व्यत्यय आला तर मात्र उद्धार होणार नाही. कारण त्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी विवेक आहे, तो विवेक जर नाहीसा झाला तर त्याचा काय फायदा? मग विवेक महत्त्वाचा आहे. चांगलं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. इथंच नाही, आध्यात्मिक विषय तसाच आहे विवेकाचा. बरोबर आहे. रज्जूवर जेव्हा मंद अंधाराचा भास होतो, कशावर? रज्जूवर म्हणजे दोरीवर. संध्याकाळचा टाईम आहे, दिसत नाही, अर्ध दिसते अर्ध दिसत नाही. ते जर दोरी टाकली तर काय होते? आपल्याला सर्पाचा अरे काहीतरी आडवं आहे, काहीतरी सरप आहे. बरोबर आहे. तेव्हा तो विवेकाशिवाय नाहीसा होत नाही. अरे दोरी जर आडवी तिडवी पडलेली असली संध्याकाळी तर आपण काय म्हणतो? अरे बापरे केवढा मोठा साप. बरोबर आहे. मग तो खरोखर साप आहे की नाही काय करावं लागेल? त्याच्यावर विवेक पाहिजे, त्याला डोकं पाहिजे, त्याला अक्कल पाहिजे. काय करेल तो? एखादा मनुष्य काय करेल? आवाज करेल. आवाज केल्यानंतर तो जाणार नाही. तरी विश्वास नाही आहे तसं तो सापच आहे. मग काय करेल? थोडीशी माती घेईल, अशी टाकेल. माती टाकल्यानंतर तो साप ती दोरी कशी राहील? जशीच्या तशीच राहील. मग विवेक जर असला तर काय करेल? बॅटरी आणेल. बॅटरीनं अरे ही तर दोरी आहे. म्हणजे त्याचा जो सर्पाभास होता हा सर्पाभास काय होऊन जाईल? निघून जाईल. कशामुळे झालं हे? विवेकानं झालं. अरे डोकं ठिकाणावर होतं म्हणून ना. जर डोकं ठिकाणावर नसतं तर हे झालं नसतं. म्हणजे विवेकाशिवाय अध्यात्म नाही आणि विवेकानंच तो नाहीसा होतो. याप्रमाणे स्वरूपावरील भ्रमाने प्रपंचाचा आरोप केला जातो. आपलं जे स्वरूप आहे, आपलं जे आत्मस्वरूप आहे, या आत्मस्वरूपावर प्रपंचाचा भास आहे. हा जो प्रपंच दिसतो ना हा सर्व भास आहे. नवरा बायको पोरं सर्व समाज आहे, जग आहे, अमुक आहे टमुक आहे, जेवढं डोळ्यानं दिसते स्वर्ग मृत्यू पाताळ, अरे हा एक आभासच आहे, हा भ्रमच आहे. कशावर भ्रम निर्माण झाला? तो आपल्या स्वरूपावर.
स्वरूपावर प्रपंचाचा भ्रम निर्माण झाला आणि आरोप केला गेला. कारण काय, आमच्या ठिकाणी आहे अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळे आमच्या ठिकाणी असलेला विवेक आहे हा विवेक नाहीसा झाला. म्हणून त्या विवेकानं त्या भ्रमाचा नाश करून, प्रपंचाच्या भ्रमाचा नाश करून ज्ञानाने त्याचा नाश करायला पाहिजे. कारण स्वप्नात दिसलेल्या वैऱ्याला ठार मारण्यासाठी, स्वप्नात तुम्हाला वैरी दिसला, सपन पडलं, एखादा वैरी दिसला, आता त्याला ठार मारायचं आहे. हां, मग काय काय व्हावं लागेल तुम्हाला? स्वप्नात दिसलेल्या वैऱ्याला ठार मारण्यासाठी फक्त जागं व्हावं लागते. स्वप्नात मरतो का तो? स्वप्नात तुम्हाला मरलं, तुम्ही त्याला मारून टाकलं, बरोबर आहे. मग तो मरेल काय? नाही. मग पहिले जागं व्हा आणि मग त्याला मारा, मग तो खरोखर मर, बरोबर आहे. तीच जागृतीच त्याला ठार मारते. मग त्याला कोण ठार मारते? जागृती. जागृती अवस्था त्याला ठार मारते. स्वप्नामध्ये तो मरत नाही. त्याचप्रमाणे ही जी मूळ माया आहे, ही जी गुणसाम्य माया आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, याला जड माया म्हणतात, याला मूळ माया म्हणतात. तर ही पृथ्वी, जीव, सृष्टी वगैरे जे काही आहे हा सर्व मिथ्या प्रपंच आहे हो. आता तुम्हाला सांगितलं, जेवढी माया जगाला प्रपंचामध्ये घालते, संसाराला प्रपंचामध्ये घालते, तेवढीच ती माया त्या जीवावर कृपा करते. माया वाईट नाही, माया चांगली आहे, माया वाईटही आहे. तर ती त्या जीवाला गुरुच्या कृपेनं, नामाच्या कृपेनं काय होते? ती माया नाहीशी होते. कशामुळे? गुरुकृपेनं, नामानं ती माया नाहीशी होते. आणि आपल्या ठिकाणी असलेला जो मिथ्या प्रपंचाभास आहे हा प्रपंचाभास खलास होऊन जातो. आणि विवेकामुळे जे नामरूपात्मक प्रपंच आहे, नामरूपात्मक जे जग आहे, हे जग आपल्याला भासत असले तरी ते बाधित आहे. आता तुम्हाला जग दिसते की नाही? हे जग दिसून राहिलं, तुम्ही कुणीकडे फिरले तर लोक आहेत, नाही काय? जग दिसते की नाही? मग जग काय आहे? नामरूपात्मक आहे. जगाला नाव आहे, प्रत्येकाला नाव आहे, प्रत्येकाला रूप आहे. आता इथं पहा, प्रत्येकाला नाव आहे की नाही? नाव आहे. प्रत्येकाला रूप आहे की नाही? आहे का नाही? मग हे नामरूपात्मक जो प्रपंच आहे हा भासत असला तरी आत्मज्ञानानं तो भास बाधित होतो. दिसतो तर खरी परंतु नाही. दिसतो तर खरी परंतु तो नाही. जसा मृगजळाचा पूर दिसत असला तर तो मृगजळाचा पूर आहे काय? नाही. तिथं फक्त काय आहे ते आपल्याला, मृगाला असं वाटतं तिथं पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये याच्या झळा येतात की नाही, मृगाला वाटतं तिथं पाणी आहे, तिथं गेल्यावर पाणी नाही. मग त्या ठिकाणी पाणी असते काय? त्या ठिकाणी पाणी नसते, पण त्याला तो मृगजळाचा तो आपल्याला सुद्धा भास दिसतो, भास वाटतो, नाही काय? म्हणून ज्याप्रमाणे घट्ट तुपाला बाहुलीचा आकार दिला जातो, तरी ती तिच्या सर्व अवयवावर घृतमयच असते. तुपाची बाहुली केली, आता त्या तुपाच्या बाहुलीमध्ये सर्व काय आहे? तुपच आहे. तिच्यातली एक कणी जरी घेतली तरी ती काय आहे? तुपच आहे. म्हणजे बाहुली जरी केली, नाव ठेवलं फक्त बाहुली, पण आहे मात्र तूप. तसं हे विश्व आभासरूप विश्व आहे, परंतु हे आभासरूप असलेलं जे विश्व आहे हे वास्तविक पाहता नाहीच. मग आम्ही विश्व पाहतो, आम्ही प्रपंच पाहतो, आम्ही देह पाहतो, वास्तविक पाहता ते नाहीच. कारण हे सर्व काय आहे? हे सर्व ब्रह्मरूप आहे, सर्व भगवत स्वरूपच आहे. ज्याप्रमाणे ब्रह्माला आभाषिक नामरूपाचा आकार प्राप्त झाला, पहा हे सर्व काय आहे? हे सर्व ब्रह्मच आहे, हे सर्व परमात्मा स्वरूपच आहे, हे सर्व देवच आहे. पण या ब्रह्मत्वाच्या ठिकाणी आम्हाला नामरूपाचा आभास झाला आणि आम्ही नामरूपालाच पाहतो. पहा, नाक आहे, हात आहे, पाय आहे, नाक आहे, डोळे आहे, वगैरे वगैरे शरीर आहे. कोणी नकटा आहे, कोणी चपटा आहे, कोणी उंदरा आहे, कोणी बांद्रा आहे. पहा 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 ना, इथंच पहा ना, जगात कशाला जातं? इथंच पहा, आहे की नाही? आपण असं आहे वास्तविक पाहता तुम्ही ब्रह्म, आहे वास्तविक पाहता तुम्ही परमात्मा स्वरूपच आहात. म्हणून आम्ही पाहतो कशाला?
कशाला पाहतो? हा, आम्ही देहाला पाहतो. इथं देहाला पाहून चालत नाही. तुमच्या आतमध्ये आत्मतत्व जे आहे त्याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यालाच म्हटलेलं आहे विवेक. जोपर्यंत विवेक आमच्यामध्ये सामावत नाही तोपर्यंत आम्हाला जगाचा भास राहणारच आहे. कारण हा आरोप कशावर आहे? जगाचा आरोप कशावर आला? ब्रह्मावर आला. मग नामरूपात्मक जग दिसत असून, बरोबर आहे, फक्त ब्रह्मचं असते. तेव्हा इथं काहीच नाही, इथं काहीच नाही. नामरूपात्मक जग नाही, तुम्ही नाहीच, तुम्ही नाहीच. ब्रह्मच आहे, परमात्माच आहे, सर्व एकच आहे. जे माझ्यात आहे ते तुमच्यात आहे, जे तुमच्यात आहे ते माझ्यात आहे. एवढंच नाही, तर जी पोकळी आहे, जेवढी ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडामध्ये एकच तत्व आहे, ते म्हणजे नाम. बरोबर आहे? कारण जे नामरूपात्मक जग आहे, हे नामरूपात्मक जगच आम्हाला ज्ञानाच्याद्वारे नाहीसं करायचं आहे. आणि फक्त ठसाठस एकच ब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे. बरोबर आहे? हां, असा आम्हाला पक्का विचार करायचा आहे, विवेक करायचा आहे. आता मला सांगा, विंचू दिसला, उदाहरण सांगतो, विंचू दिसला, त्याचा लाळ करायचा काय? नाही, पाठवून हात फिरवा. काय होईल? काय होईल? विंचू काय करेल? मग त्याच्यामध्ये ब्रह्म नाही काय? जसं तुमच्यात ब्रह्म आहे तसं त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये सुद्धा परमात्मा स्वरूप आहे. बरोबर आहे? मग करा त्याचा लाळ. मी ब्रह्म, विंचू ब्रह्म, करा लाळ. काय होईल? तो ठणका देईल. नुसता धक्का लागला की ठणका देईल. काय देईल तुम्हाला? तो दुःख देईल. मग काय करायचं? विंचू आहे, विषारी आहे, खेटर घ्यायचं, त्याला काय करायचं? मारून टाकायचं. मग तुम्ही ब्रह्माला मारलं का? हा, ब्रह्मा तुमच्या त्या विंचवाच्या ठिकाणी जो गुण आहे, या गुणाला तुम्ही खलास केलं, त्याला नाही मारलं. तो ते ब्रह्मच आहे. विंचू तर ब्रह्मच आहे, तुम्ही ब्रह्मच आहे, आणि ब्रह्म एकच आहे. मग त्याच्या ठिकाणी जो वाईट गुण आहे, या वाईट गुणाला तुम्ही खलास केलं, म्हणून विंचवाला मारायलाच पाहिजे. हे कळलं? पण आम्हाला ते कळणं महत्त्वाचं आहे की बा हिच्यात माझ्यात एकच आहे, परंतु गुणानं सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहे, ते कसे झाले अलग अलग. आता याच्यातच पहा ना, कोणी चांगला आहे, कोणी वाईट आहे, ऐका नाही याच्यामध्येच. मग आम्हाला चांगलं घ्यायचं, फक्त वाईट सोडून द्यायचं. वाईट आम्हाला आमच्या देहामध्येच वाईट नको, देहामध्येच कोणत्याच प्रकारचा मैला नको. मग काय झालं की बा ब्रह्माला आभाषिक नामरूपाचा आकार प्राप्त झाला, तरी तो ब्रह्ममयच आहे, तरी तो ब्रह्मच आहे. जरी तुम्हाला आकार प्राप्त झाला तरी तुम्ही ब्रह्मचा सर्व ईश्वर स्वरूपच आहे. कारण नामरूपात्मक जग दिसत असून सर्व काय आहे? ब्रह्मच आहे. अशा प्रकारे विवेक त्या जगताचा जणू काय प्रलय करून टाकतो. म्हणजे विवेकामुळेच जगताचा प्रलय होतो. नामरूपात्मक जग नाहीसं होते विवेकामुळे. कारण सर्व काय, ज्याला सर्व ब्रह्मच आहे हे ज्याला समजलं, सर्व परमात्मा स्वरूपच आहे हे ज्याला समजलं, त्याच्या ठिकाणी विवेक आहे असं समजायचं. तिच्यामध्ये भेद आला काय? तिच्यामध्ये लहान मोठा आला काय? गरीब श्रीमंत आला काय? जातपात आली काय? समाज आला काय? धर्म आला काय? काहीच नाही, सर्व एकच. म्हणून आमच्या रविदास महाराज चांभार समाजाचे होते. बरोबर आहे? हां, त्यांनी फक्त एकाच गोष्टीचा अवलंब केला, नाही काय? मानवता धर्म. त्यांच्या ठिकाणी फक्त मानवता धर्म होता. मानवता म्हणजे तिथं सर्व एकच, स्त्रीसुद्धा नाही, पुरुषसुद्धा नाही, स्त्री आणि पुरुषसुद्धा एकच. जगामध्ये जेवढं काही ते सर्व मानवता धर्म. आणि मानवता धर्मामुळे काय झालं की त्यांनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्यानं भगवंताला प्राप्त करून घेतलं. मानवता धर्म त्याच्या, आम्ही धर्म मानतो, कोणी हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी ख्रिश्चन आहे, कोणी पंजाबी आहे, कोणी काय, अनेक प्रकारचे धर्म आहे. आणि या धर्मामुळे जगामध्ये अतिशय हानी सुरू आहे. बरोबर आहे? आणि या धर्मामुळेच अनेकांचा सारं जगच बोलणार आहे काही कालांतरानं.
लक्षात घ्या. म्हणून धर्म हा म्हणून साने गुरुजीने सांगितलं. साने गुरुजी माहीत आहे तुम्हाला, साने गुरुजी प्रसिद्धच आहे. गुरुजी म्हणजे सर्वात महत्त्वाचे गुरुजी म्हणजे साने गुरुजी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे साने गुरुजींजवळ सुद्धा हे नाम होतं. तुम्हाला जे नाम मिळालं ना, हे साने गुरुजी जवळ सुद्धा होतं. म्हणून साने गुरुजींनी लिहून ठेवलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अरे जगाला प्रेम द्या, कारण नामाशिवाय आतून प्रेम निर्माण होत नाही. आणि ते निर्माण झालेलं प्रेम तुम्ही जगाला वाटा. जर प्रेम असेल तर जगावर प्रेम कराल. तुमच्या आतच जर प्रेम नसेल तर तुम्ही जगावर काय, कोणावर, स्वतःवरही प्रेम करू शकणार नाही. केवढं मोठं गुरु आहे. आणि प्रेम हा शब्द किती आहे, एकच आहे. मग ते प्रेम वाटलं पाहिजे जगाला, बरोबर आहे. आणि प्रेम वाटण्याकरता त्याच्याजवळ विवेक पाहिजे. ज्याप्रमाणे प्रापंचिक बंधनाचा मागमूस राहत नाही, असा हा आत्यंतिक प्रलय अशा रीतीने होतो. जगच राहत नाही. हो, आपण नाम देतो. आता काल 7-8 जणांनी नाम दिलं नाही काय. नाम दिल्यानंतर त्यांना अवस्था झाला. अवस्था पहिली कशी अवस्था असते, त्यांना देहाचं भान राहत नाही. म्हणजे त्यांच्या ठिकाणी असलेला जो प्रपंच आहे हा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. त्यांच्या ठिकाणचा देहच नाहीसा होतो, प्रपंचच नाहीसा होतो. त्यांच्या ठिकाणी असलेले जे नातेवाईक आहे हे नाहीसे होतं, कारण त्यांना देहाचं भानच नसते. कारण त्यांचा जीव त्या शिवस्वरूपाशी एकरूप झालेला असतो, आत्मस्वरूपाची त्यांना ओळख झालेली असते. म्हणून ज्यामध्ये प्रापंचिक बंधनाचा मागमूसच राहत नाही. आणि मग काय होते, पहिली अवस्था अशीच असते आपली, आपल्या देहाचं आपल्याला भान राहत नाही. मग आम्ही काय म्हणतो, बाबा रे हमेशा 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 रोज काय करा, तुम्ही अवस्था करा. आता अवस्था कशा करता करा, की जो आनंद, ईश्वरीय आनंद तुम्ही उपभोगला, बरोबर आहे, तोच आनंद या इंद्रियांनी भोगला पाहिजे. आणि तो तुम्हाला समजायला पाहिजे. मग कालांतराने काय होते, आपलं आपलं नाम सुरू होते, आपलं आपलं बंद होते. आपलं नाम सुरू झाल्यानंतर काय होते, समजते सर्व बाहेरचं सर्व समजते. पण जी इंद्रिय आहे, हे इंद्रिय काय करतात, तो आनंद उपभोगतात. डोळ्यामध्ये अश्रू येतात, बरोबर अंगावर रोमांच, म्हणजे कणाकणामध्ये तो आनंद कंठ दाटून येतो. पोटामध्ये गुदगुल्या पडतात, म्हणजे काय होते, आपल्याला आपले उसासे बाहेर पडतात. अशा प्रकारे तो आनंद संपूर्ण इंद्रिय उपभोगतात. म्हणून अवस्था महत्त्वाची आहे. आणि यालाच आनंद म्हटलेला आहे, यालाच प्रेम म्हटलेलं आहे. हे प्रेम उफाळून येणं महत्त्वाचं आहे. तर असा आत्यंतिक प्रलय अशा रीतीने होतो. या प्रलयाहून महाप्रलय वेगळाच असतो, बरोबर आहे. त्यात होणारा सहारा फक्त स्थूल देहाचा होतो. पण पुढे भासमान होणाऱ्या प्रपंचाचे कारण अज्ञान ते शिल्लक राहते. बाकीचे जे प्रलय आहे याच्यामध्ये अज्ञान शिल्लक राहते, परंतु या विवेकामध्ये, विवेकाचा जो प्रलय असतो तिच्यामध्ये अज्ञान शिल्लक राहत नाही. त्या प्रलयात लिंगदेह नष्ट होत नाही. बाकीचे प्रलय असतात तिच्यामध्ये लिंगदेह नष्ट होत नाही. लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह. आपल्या आतमध्ये सूक्ष्मदेह आहे ना, हा स्थूल देह आहे, याच्या आतमध्ये सूक्ष्मदेह आहे. हा सूक्ष्मदेह नष्ट होत नाही. मग आणि म्हणून जीवाची जी शुभ आणि अशुभ कर्म आहे ही बीज रूपानं शिल्लक राहतात. आणि बीज रूपानं शिल्लक राहिल्यामुळे त्याला पुन्हा जन्माला यावंच लागते. हो म्हटलं तरी यावं लागते, नाही म्हटलं तरी यावं लागते. कारण लिंगदेह नष्ट होत नाही ना. जोपर्यंत लिंगदेह किंवा सूक्ष्मदेह नष्ट होत नाही तोपर्यंत जन्म मरण टळतच नाही. काहीही करा. तुका म्हणे नाही निरसला देह, आता सांगितलं अनिताबाईने, तुका म्हणे देह नाही निरसला देह, तोवरी अवघा संसारिकच कीर्तन कर, प्रवचन कर, पारायण कर, सप्ते कर, दानधर्म कर, तीर्थयात्रा कर. जोपर्यंत या देहाचं निरसन होत नाही तोपर्यंत तो संसारिकच आहे, त्याचे कर्म बाद होतच नाही. कर्म शिल्लकच राहतात आणि ते कर्म शिल्लक राहिल्यामुळे त्याला जन्माला यावंच लागते. तुकाराम महाराजांनी हरीत लिहून ठेवलं काय,
मग आता किती किती साधू लोकांना, किती कीर्तनकाराने या गोष्टीचा विचार केला. जोवरी तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघा संसारिक म्हणा लावा चाल. अरे बुवाचा हं? देहाचं निरसन झालं नाही तर आमच्या देहाचं कधी, जगाच्या देहाचं निरसन कधी होईल? मग देहाचं निरसन होणं महत्वाचं आहे ना. आणि देहाचं निरसन होत नाही तोपर्यंत जन्म मरणाचे फेरे चुकत नाही. असे हे प्रलयाचे 5 प्रकार तुला सांगितले. त्यांनी होणाऱ्या संसाराचे स्वरूप सांगितले. हे सर्व ज्याच्यासाठी केले, बरोबर आहे, तो विवेक प्रलय लक्षात ठेव. सर्वात महत्त्वाचा प्रलय कोणता? विवेक, बरोबर आहे. हे श्रेष्ठ शिष्या, गुणप्रधान मायेला थोडंसं करायला तर गुणप्रधान मायेच्या ठिकाणी गुण आहे, सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे, बरोबर आहे. हे झालं मायेच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मांडाच्या ठिकाणी. गुणप्रधान मायेला कारणदेह म्हणावे. ज्या ठिकाणी गुणमाया आहे त्याला कारणदेह म्हणतात, म्हणजे त्याला अव्याकृत देह म्हणतात. पहिला कोणता झाला? विराट देह. दुसरा झाला हिरण्यगर्भ देह. तिसरा झाला अव्याकृत, तो मायेचा कारणदेह. तेथे होणाऱ्या महाप्रलयाला सुसुप्ती हे नाव आहे. या ब्रह्मांडामध्ये जो महाप्रलय होतो त्याला सुसुप्ती म्हणतात. जसे आपण सुसुप्तीमध्ये आपल्या देहाचं भान राहत नाही, तसं ब्रह्मांडामध्ये सुद्धा त्या गुणमायेच्या ठिकाणी, महाप्रलयाच्या ठिकाणी काय होते? तिथं त्या ब्रह्मांडाच्या ठिकाणी तिथं त्याला महामायेला काय राहत नाही. हे त्या कारण देहामध्ये महाप्रलय सुसुप्तीमध्ये अवस्थेमध्ये असतो आणि सुसुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा भान राहत नाही. मग त्या अवस्थेचा रुद्र हा अभिमानी आहे. रुद्र म्हणजे शंकर, तिथं सुद्धा अभिमान आहेत. ब्रह्मांडाच्या ठिकाणी सुद्धा जे देह आहे त्या ब्रह्मांडाच्या देहाला म्हणजे ईश्वराला सुद्धा अभिमान आहेच. त्या अवस्थेचा रुद्र हा अभिमानी असल्यामुळे अवस्था सापेक्ष रुद्र ब्रह्म असू शकत नाही. मग रुद्र जो आहे, जो शंकर आहे, हा ब्रह्म असू शकेल काय? तर ते ब्रह्म नाही, ते ब्रह्म नाही. कारण तो कशात अडकलेला आहे? कशात अडकलेला आहे? मायेमध्ये अडकलेला आहे. 3 गुण प्रकृतीपासून होतात: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे कोणापासून निर्माण झाले? प्रकृतीपासून, त्यांच्या कार्यानुसार. त्यामुळे ब्रह्म हे त्या प्रकृतीपासून अलग आहे. ब्रह्म हे त्या मायेपासून अलग आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं, माया ही जितकी चांगली तितकीच वाईट आहे. संसार करणाराला माया ही वाईट आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आध्यात्मिक विचार करणाराला माया ही अतिशय चांगली आहे. कारण तुमच्या ठिकाणी माया कुठं आहे? कुठं आहे माया? अरे ही जी कुंडलिनी शक्ती आहे ना, या कुंडलिनी शक्तीलाच आधी माया म्हटलेलं आहे. माया म्हटलेलं आहे. ती तुमच्या आत आहे, बेंबीच्या देठाजवळ. ती इथं आहे, त्याला कुंडलिनी म्हणतात. ती सुद्धा कोण आहे? ती सुद्धा महामाया आहे. मग ती महामाया वाट पाहून राहिली. कोणाची? कोणाची? आपली वाट पाहून राहिली ती, की हा जीव कधी माझ्याजवळ येईल आणि या जीवाला मी कधी माझ्या ब्रह्मस्वरूपापर्यंत पोचवीन अशी वाट पाहून राहिली ती. परंतु नाही, कुंडलिनी एका बाजूला आणि तो भगवंत एका बाजूला, यांची भेट कधीच होत नाही. कितीही प्रयत्न करा तुम्ही, कितीही प्रयत्न करा, सप्ते करा, पारायण करा, काहीही करा, हे बा येऊन जाऊन येते कुठं? तिथंच कीर्तन, प्रवचन, भागवतावर. काय करू मी? इलाज नाही त्या गोष्टीला. कारण इथपर्यंत जाणं सोपी गोष्ट नाही. संताशिवाय कुंडलिनी शक्ती आधी माया जागृत होत नाही. आणि ती वाट पाहून राहिली की या जीवा हा जीव जर माझ्याशी एकरूप झाला तर मी त्या जीवाला घेऊन
सरळ ब्रह्मस्वरूपापर्यंत परमात्म्यापर्यंत त्याला पोहोचवून देईन. हे मायेचं काम आहे. माया वाईट नाही, चांगली आहे. पण मी जाऊ कशी हा महत्वाचा प्रश्न आहे. मी कशी जाऊ? मी तर कोंडली नाही इथं. कुठं? कुंडलिनी बेबीचे देठा कोंडली ना. मग मी इथून इथपर्यंत कशी चालत जाऊ? प्रश्न पडतो मायेला. पण शेवटी भगवंताची कृपा, अनंत जन्मीचं पुण्य असेल तर मात्र सद्गुरूची भेट होईल. आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर नामाच्याद्वारे नामस्मरण करता 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 या ठिकाणी असलेली कुंडलिनी शक्तीला आनंद होतो. कळ कुठं बसते? बेबीच्या देठाजवळ. नामस्मरण करता 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 त्या कुंडलिनी शक्तीला काय होतो? त्या आदिमायेला काय होतो? आनंद होतो. आता तो आनंद झाल्यानंतर ती आदिमाया काय करते? बाळा तू माझ्याकडे आला का? त्या जीवाला म्हणते, बाळा तू माझ्याकडे आला, चल मी तुला आता माझ्या नवऱ्याची भेट करून देते. म्हणजे ब्रह्माची भेट करून देते. सरळ ते कुंडलिनी सर 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 कुठपर्यंत? इथपर्यंत येते. आणि तिथं जीवाचं आणि शिवाची एकरूप होते. आत्मा परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो आणि ती माया खलास होते. माया शिल्लक राहत नाही. म्हणून ते महत्त्वाचं आहे. पण कोणाशिवाय? सद्गुरूशिवाय तो रस्ता सापडत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जमणार नाही. बरोबर आहे. त्या अवस्थेचा रुद्र हा अभिमानी असल्यामुळे अवस्था सापेक्ष रुद्र ब्रह्म असू शकत नाही. 3 गुण प्रकृतीपासून होता. गुण कार्यान्वित झालेली अवस्था रुद्राची असते. जिथं गुण आहे तिथं रुद्र आहे. त्यामुळे ब्रह्म हे त्या रुद्रापासून कसं आहे? शंकरापासून कसं आहे? अलग आहे. म्हणून ब्रह्मांड, हिरण्यगर्भ, गुणमाया, सृष्टी, महाप्रलय, ब्रह्मा, विष्णू, रुद्र हे सर्व मायेच्या गुणाचं कार्य आहे. सर्व मायेच्या गुणाचं कार्य आहे. बरोबर आहे. असा हा 3 गुणाचा पसारा सांगून झाला. काय शिल्लक राहिलं? 3 गुणाचा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे जे माया आहे याचा पसारा सांगून झाला. आता याच्या पुढे काहीही शिल्लक राहिलेलं नाही. हा सर्व पसारा मिथ्या आहे. हा सर्व पसारा कसा आहे? खोटा आहे. आणि ब्रह्म त्याचा साक्षी आहे. तुमच्या आतमध्ये असलेलं जे ब्रह्म आहे हे कसं आहे? त्याचा साक्षी आहे. हे प्रकरण संपलं. बस करू काय? किती वाजले? 9:30 झाले नाही का? आज तुम्ही खरा सत्संग ऐकला. कुठं? अनिताबाईने सांगितलं, तुम्ही ऐकलं. आपला शेवटचा एक विवेकाचा प्रलय राहिला होता, तो सुद्धा ऐकला. आता शिल्लक राहिलेलं नाही. कारण आता काल एकादशी झाली, सर्वांना भुका लागलेल्या असेल, आहे की नाही? त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आता आपलं जे प्रवचन झालं हे सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या ठिकाणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कारण उशीर झाला, 9:30 झाले. ठीक आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय.